नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। मी आहे कोमल वासलवार। आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे। तर मित्रांनो, की 31 मार्च 2025 या दिवशी आहे स्वामी प्रकट दिन। स्वामी प्रकट दिनानिमित्त आपण नित्यसेवेमध्ये तारक मंत्राचे पठण करत असतो। तर तारक मंत्राचे अनुष्ठान सुद्धा केले जाते, पण काही लोकांना तारक मंत्राची सेवा कशी करावी हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तारक मंत्राची सेवा करताना खूप लोकांना अनुभव येत नाहीत, पण ती सेवा कशी करावी, काय करावं हे आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर त्यामुळे व्हिडिओ नक्की पूर्ण बघा। तारक मंत्र हा स्वामींचा अत्यंत प्रभावी हा मंत्र आहे। तारक मंत्र म्हणजे स्वामींचा तारणारा मंत्र आहे। आपण रोज नित्यसेवा म्हणून तारक मंत्राचे रोजच्या रोज आपण पठण करू शकतो आणि बऱ्याच दिवसापासून एखादी इच्छा आपली जर पूर्ण होत नसेल तर अशा वेळेला तारक मंत्राचे अनुष्ठान करावे। तारक मंत्राचे 11-21 दिवस अनुष्ठान केल्याने आपल्या मनातील जे इच्छा आहे ती लवकरात लवकर पूर्ण होतात। पण आपल्याला तारक मंत्राचे अनुष्ठान केल्यानंतर स्वामी प्रकट दिनानिमित्त काही आपल्याला त्याचे पालन करणे आवश्यक आहे। तर आता आज आपण बघूया की कोणत्या नियमाचे पालन केले पाहिजे आणि कोणत्या त्या चुका टाळल्या पाहिजे। जेव्हा आपण नित्यसेवा करत असतो त्या नित्यसेवेमध्ये आपण कोणताही संकल्प करत नाही, ती आपल्याला रोजची नित्यसेवा आपल्याला करायला पाहिजे। ती नित्यसेवा करून सुद्धा आपण 11 दिवस 21 दिवस तारक मंत्राचा संकल्प आपण करावा आणि त्याचे अनुष्ठान करावे। जर तुम्हाला संकल्प घेणे आवश्यक आहे तर संकल्प करताना कधीही मी अखंड सेवा करेन असे शब्द बोलू नये, कारण मासिक पाळीमध्ये धर्मसूतक विटाळमध्ये अचानक कोणी परगावी जावे लागले तर अशा प्रवासामुळे आपण संकल्प करणे जरुरी नाहीये। त्यासाठी आपल्याला यथाशक्ती जसं होईल तशी आपण सेवा केली पाहिजे, असं आपण स्वामींना संकल्प बोलायला पाहिजे। आणि आपण किती दिवस आणि कोणत्या कामासाठी आपण तो संकल्प बोलत आहे ही सेवा आपण स्वामी महाराजांना मुजरा करून स्वामींना सांगायला पाहिजे। शक्यतो काय करायचं, आपण देवघरासमोर स्वामींच्या समोरच बसून पठण करावा। पण जर आपल्याला करणे शक्य नसेल तर तुम्ही घरामध्ये इतर कुठेही स्वच्छ जागी बसून यांचे पठण नक्की करू शकता। तारक मंत्राचे पठण करताना, अनुष्ठान करताना किंवा इतर कोणतीही सेवा करताना आपण आसन घेऊनच बसावे। जर तुम्हाला जमिनीवर मांडी घालून बसणे शक्य नसेल तर तुम्ही खुर्चीवर किंवा सोफ्यावर बसून तारक मंत्राची सेवेला सुरुवात करावी। तारक मंत्राचे अनुष्ठान करावे। अनुष्ठान करताना 11 किंवा 21 वेळा तरी तारक मंत्राचे अनुष्ठान पठण करावे। जर तुम्ही नित्यसेवेमध्ये पठण करत असाल तर तुमच्याकडे इतका वेळ नसेल तर तुम्ही 1 वेळा किंवा 11 वेळा किंवा 21 वेळा तुम्ही पठण करू शकता। पण जर तुम्हाला अधिक चांगले परिणाम हवे असतील, तुम्हाला नित्यसेवेमध्ये सुद्धा कमीत कमी 11 वेळा तारक मंत्राचे पठण करण्याचा प्रयत्न करावा, जेणेकरून त्या मंत्राची ऊर्जा तुमच्या घरामध्ये निर्माण होईल। ही ऊर्जा वाढेल आणि ही ऊर्जा आपल्यालाही प्राप्त होईल। तारक मंत्र हा लक्षपूर्वक आणि एकाग्र चिंतन करणारा, पठण करणारा मंत्र आहे। घाईमध्ये तारक मंत्राचे कधी पठण करू नये। जर तुम्हाला वेळ नसेल तर तुम्हाला जेव्हा वेळ असेल तेव्हा तुम्ही तारक मंत्र पठण करावा आणि तारक मंत्र गुगलवरती प्रिंट काढावी आणि त्याच्यामध्ये बघून म्हणावा। तारक मंत्र हा खूप साधा सोपा मंत्र आहे, तो मराठीतच असल्यामुळे वाचायलाही खूप सोपा जातो। कोणतेही अवघड शब्द नाहीत त्यामध्ये। तारक मंत्राचा अर्थ समजून घ्यावा आणि मगच मंत्र पठण करावा। याने आपले मन एकाग्र होते आणि आपले स्वतःला ऐकू जाईल अशा मोठ्या आवाजामध्ये आपण तारक मंत्र बोलले पाहिजे। आणि तारक मंत्र तीर्थ बनवताना एक ग्लास घ्यायचा, एका पेल्यामध्ये पाणी घ्यायचे आणि हा पेला घेऊन आपण तो ग्लास भरून घ्यावा आणि तो एका प्लेटच्या खाली ठेवावा आणि एक अगरबत्ती लावावी आणि आपला उजवा हात त्या ग्लासवरती ठेवावा आणि तारक मंत्र म्हणण्यास सुरुवात करावी। काही लोक हे तारक मंत्राचे अनुष्ठान नुसते पठण करतात, तर काही जण हे तीर्थ सुद्धा बनवतात। पण हे तारक मंत्राचे तीर्थ बनवल्यावरती आपल्या आयुष्यामध्ये खूप फरक पडतो आणि तारक तीर्थ आपण रोज बनवायचं आहे। आपल्याला जितके वेळा होईल तितके वेळा आपण ते
पूर्ण करायचं आहे आणि आपला हात पेल्यावरती काढू नये. तारक मंत्राचे पठण करताना त्या ग्लासवरती आपला हात असला पाहिजे आणि आपला मोबाईल सुद्धा बंद ठेवावा. घरामध्ये इतर लोकांनाही सांगून ठेवावे की आपण नित्यसेवेमध्ये किंवा अनुष्ठान करताना जितके वेळ तुम्ही तारक मंत्राचे पठण करणार आहात तितक्या वेळी तारक मंत्र हा एका बैठकीतच म्हणण्याचा प्रयत्न करावा. सकाळी अर्धा संध्याकाळी अर्धा असं तुम्ही करू नये. म्हणून ज्या वेळेमध्ये तुम्हाला जमेल त्या वेळेमध्ये तुम्ही तारक मंत्राचे पठण करा आणि अशी एकच वेळ ठेवावी आणि अशी एकच वेळ घ्यावी की तारक मंत्र तुम्ही 11 किंवा 21 वेळा जास्त वेळा बोललं पाहिजे. पण तुम्ही कमी बोलू नका. कमीत कमी 11 वेळा बोलला तर तुम्ही एखादा संकल्प तुमचा जास्त गेला तरी चालेल, पण तुम्ही तो संकल्प कमी करू नका. जितक्या वेळ तारक मंत्राचे पठण करणार आहात तितके शेंगदाणे किंवा कॉइन्स घेऊन बसायचे आणि आपला एखादा मंत्र म्हणून झाला की तो एक शेंगदाणा किंवा एखादा कॉइन तुम्ही दुसऱ्या वाटीमध्ये ठेवायचा, बाजूच्या वाटीमध्ये टाकावा. आजकाल हा मंत्र काउंटिंग मशीन सुद्धा आपल्या बाजारामध्ये मिळते, तर त्याचाही वापर तुम्ही करू शकता. तारक मंत्राचे पठण करताना आपण जी अगरबत्ती लावतो त्याची रक्षा फेकून देऊ नये, ती एका डबीमध्ये भरून ठेवावी. रोज आपण ही सेवा करावी आणि रोजची ही विभूती आपल्या कपाळी लावावी आणि आपल्या कुटुंबातील सदस्यांनाही लावावी. याशिवाय आपल्याला ही उदी फेकून देऊ नये. तारक मंत्राचे तीर्थ आपण जेव्हा बनवतो तेव्हा घरातील एखादी व्यक्ती ते घेण्यास नकार देऊ शकते, पण अशा वेळेला त्या व्यक्तीच्या शाकाहारी जेवणामध्ये तुम्ही आणि पिण्याच्या पाण्यामध्ये सुद्धा तुम्ही हे तारक तीर्थ त्यांना देऊ शकता. तीर्थ वाया जाणार नाही, फेकले जाणार नाही याची काळजी तुम्ही नक्की घेतली पाहिजे. जर घरामध्ये कुणाला मासिक धर्म असेल तर अशा व्यक्तीला हे तीर्थ देता कामा नये आणि घरामध्ये सुतक विटाळ असेल तर या तारक मंत्राची सेवा तुम्ही करू नये. नित्यसेवेमध्ये म्हासार करून तारक मंत्राची सेवा पठण कधी करू नये. शिवाय जितक्या दिवसाचा तुम्ही संकल्प केला असेल तितक्या दिवसाचा संकल्प तुम्ही पूर्ण होईपर्यंत मांसाहार वर्ज्य करावा आणि संकल्पयुक्त सेवा करतानाही परान्न टाळावे, कारण परान्न खाल्ल्याचे आपल्याला बरेच असे दोष लागतात. म्हणून परान्न आपण घेतले नाही पाहिजे. दुसऱ्यांच्या घरी जेवणे, हॉटेलचे खाणे आणि तारक मंत्राचे तीर्थ बनवताना जो काही पाण्याचा पेला आहे तो एक ग्लास घेतलेला आहे तो ग्लास डायरेक्ट आपण जमिनीवर ठेवू नये. तो ग्लास आपण एका प्लेटमध्ये ठेवावा आणि एखाद्या पाटावर ठेवला तरी चालेल आणि तारक मंत्र म्हणण्यास सुरुवात करावी. आणि तारक मंत्र म्हणताना जास्त वेळ लागत नाही. तारक मंत्र जर पाठ असेल तर एका वेळेस म्हणायला 1 मिनिट लागतो आणि अशा वेळेस